मित्रांनो, व्हिडिओ नंबर 187. चला तर सुरू करून पाहूया काय ते. मित्रांनो, दिवसाची सुरुवात कशी करावी किंवा कशी असावी बघूया तर काय. सकाळी लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर 4:30 ते 5 वाजेपर्यंत उठावे. दात घासण्याआधी कोमट पाणी हळूवारपणे प्यावे, म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी. याप्रमाणे 1 ते 3 ग्लास पाणी खाली बसून प्यावे. अनेक व्याधी दूर होतात. व्हेरी गुड. पाणी पिल्यावर पोटावर दाब पडतो आणि त्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडण्यास मदत होते. व्हेरी व्हेरी गुड. प्रातःविधी उरकून घ्यावा. त्यानंतर दात घासावे. कोणतेही स्वदेशी दंतमंजन किंवा पेस्ट वापरू शकता, त्यामुळे दातांचे आरोग्य चांगले राहील. व्हेरी गुड. रोज किमान 20 ते 30 मिनिटे व्यायाम करावा. चालणे, धावणे, सूर्यनमस्कार, योगासने असा आलटून पालटून व्यायाम केला तरी चालेल. व्हेरी गुड. नंतर आंघोळ करावी. शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. आंघोळ करताना गरम पाण्याचा वापर शक्यतो टाळावा. बापरे. सकाळी 7:30 ते 9:30 दरम्यान जठराग्नी सर्वात तेज असतो, त्यामुळे त्यावेळी पोट भरून जेवण करावे. व्हेरी गुड. जमिनीवर मांडी घालून बसून शांत चित्ताने जेवण करावे. चांगलं आहे. किमान घराबाहेर पडण्याआधी पोटभर न्याहारी करावी आणि मगच ऑफिस व इतर व्यावसायिक कामासाठी घराबाहेर पडावे. पुढे बघा मित्रांनो, जेवणाच्या अगोदर 45 मिनिटे आणि जेवणानंतर 1 तास पाणी प्यावे. जेवणाच्या अगोदर 45 मिनिटे आणि जेवणानंतर 1 तासाने पाणी प्यावे. जेवताना 1 ते 2 घोट पाणी प्यायला हरकत नाही. सकाळी फळांचा ज्यूस प्यावा. दुपारी दहीता किंवा मठ्ठा प्यावा. व्हेरी गुड. आणि झोपताना देशी गाईचे दूध, देशी गाईचे तूप व हळद टाकून प्या. छान. हा. नेहमी पाणी पिताना हळूहळू खाली बसून घोट घोट पाणी प्यावे. उभे राहून गडबडीने पाणी पिऊ नये. शरीराला दररोज लाळेची गरज असते. जेवताना थोडी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातून शरीरात पोचवायची असते. त्यासाठी पाणी घोट घोट करून प्या. तसे केल्यास बरेच आजार दूर होतात. छान. नेहमी जेवण केल्यावर 10 ते 15 मिनिटे वज्रासनात बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी 20 मिनिट झोपावे. फक्त 20 मिनिट. आणि संध्याकाळी जेवण केल्यावर 3 तास झोपू नये. 3 तास झोपू नये. 15-20 मिनिटे शतपावली करावी. ही झाली आपली दिवसाची सुरुवात. आणि मित्रांनो, जगण्याचे 7 नियम लक्षात ठेवा. काय ते बघूया. आपल्या भूतकाळाला कुरवाळत फसवू नका. व्हेरी गुड. म्हणजे तो वर्तमान काळात लुडबुड करणार नाही. छान. व तुम्हाला दुःखी बनवणार नाही. व्हेरी गुड. दुसरे काय विचार करतील याची काळजी करण्याची तुम्हाला मुळीच गरज नाही आणि ते तुमचं कामही नाही. काळ हे अनेक प्रश्नांचं उत्तर असतं, तेव्हा धीर धरा आणि वाट पहा. व्हेरी गुड. स्वतःच्या आयुष्याची तुलना इतरांशी करू नका आणि कोणताही ग्रह करून घेऊ नका.
कोणाविषयी कोणताही ग्रह करून घेऊ नका. तुम्हाला त्याच्या प्रवासाची संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे कोणाविषयी काहीही ग्रह करू नये. कारण त्यांनी काय प्रवास केला आहे तो त्यालाच माहिती. मित्रांनो, खरी गोष्ट आहे. खूप विचार करू नका. खूप विचार करू नका. त्यामुळे तुम्हाला उत्तर मिळेल असं नाही. तुम्हाला अपेक्षा नसताना उत्तरे आपोआप तुम्हाला शोधत येतील. व्हेरी गुड. तुमच्या आनंदासाठी तुमच्याशिवाय कोणीही जबाबदार नसते. तुमच्या आनंदाला तुम्हीच जबाबदार असता. व्हेरी गुड. हसत राहा. जगातल्या सगळ्या अडचणी तुम्हाला नाही आहेत हे लक्षात ठेवा. हसत राहा. जगातल्या सगळ्या अडचणी हे तुम्हाला नाही आहेत, या इतरांनाही आहेत हे लक्षात ठेवा. भूमितीचं पुस्तक सापडलं ते सहज चाललं. त्रिकोण सापडला नाही. सगळे कोण सापडले पण दृष्टिकोन सापडला नाही. मग आठवलं की तो भूमितीत नसतो तर भूमिकेत असतो. व्हेरी गुड. प्रेरक आणि उत्प्रेरक काय बघूया मित्रांनो. जी माणसे सतत स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल पॉझिटिव्ह बोलत अथवा विचार करतात त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व प्रभावी करणारे असते. अशी माणसे नेहमी स्वतःला आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांना आनंद देतात. सकारात्मक विचारसरणीमुळे त्यांच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असतो. मित्रांनो, याप्रमाणे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटरी करा. नमस्कार. जय हिंद.